नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या भटके कोकणी यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही आलो आहेत आमच्या गावी आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की आम्ही एकदा गावी जर आलो तर डायरेक्ट येऊन पोचतो आमच्या नदीवरती. आणि हा डोंगराचा सुंदर नजारा बघून मन असं एकदम खुश झालं आहे आणि पूर्ण मुंबईचा थकवा पूर्ण गायब. आणि हे बघा, इकडे माझे सर्व मित्र पाण्यामध्ये खूप मजा करत आहेत, एन्जॉय करत आहेत. आणि आम्ही इथे 2 दिवस राहणार आहोत आणि खूप काही अशा ॲक्टिव्हिटी करणार आहोत, कॅम्पिंग करणार आहोत. तर खूप धमाल आहे व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा. आणि हां, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, मी तर आता मला हे पाणी बघून राहवत नाही आहे, मी पण जातो आणि थोडी पाण्यामध्ये मजा करतो. मित्रांनो, हे बघा, एकदम जोरदार पाऊस आला आहे आणि अचानक सर्व प्लॅनचा गोंधळ झाला आहे. सगळेजण नदीतून पळाले आहेत बाहेर. आणि हे बघा, हे 2 माणूस एकदम आतमध्ये एकदम फुल मजा करत आहेत भर पावसामध्ये. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आम्ही आलो नदीवरती. काल तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच, पाऊस आला आणि पूर्ण आमचं प्लॅन चौपट करून टाकलं. तर आज दुसरा दिवस आहे आणि आम्ही नदीवरती आलो आणि आज आम्ही इथे बार्बेक्यू सेशन करणार आहे. नदीच्या काठावरती मस्तपैकी चिकन फ्राय करणार आहे आणि पुन्हा आज नदीमध्ये पोहणार आहे आम्ही लोक आणि खूप मजा करणार आहोत. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेलच, खूप मजा येणार आहे. आणि हा बघा बाजूचा परिसर. आणि आमचा असा प्लॅन आहे, अगर पॉसिबल झालं तर रात्री आम्ही मस्तपैकी नदीच्याच साईडला इथे मी आणि रॉनल्ड भाऊ दोघेजण टेंट कॅम्पिंग करणार आहोत. तर तो पण तुम्हाला मस्तपैकी असा सुंदर मजेदार रात्रीचा आमचा प्रवास बघायला भेटेल. आम्ही काय करणार आहोत, कसं काय करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि एन्जॉय करा. तर चला, आता मी माझ्या तयारीला लागतो. मला खूप सारं काम आहे. चूल बनवायची आहे, बार्बेक्यू सेशनसाठी एकदम पूर्ण दगड लावून लाकडं पण जमा करायची आहेत. आणि इकडे बघा, रॉनल्ड भाऊ तर ऑलरेडी मी न सांगता आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे. तर चला फटाफट मी पण सुरू करतो. अरे इलू, आणखी लाकडं कुठे भेटणार आहे? अरे आता पाऊस पडून खूप गेला आहे आणि आता ऊन पडतं आहे आणि नदीच्या ज्या प्रवाहाने जी वाहून आले ते लाकडं तीच आपल्याला वापरायची कारण ती लवकर जळतात आणि निखारे पण त्याचे मस्त छान होतात. तर ते आपण वापरू. आता बघूया, इथे झाडीमध्ये थोडं जाऊन शोधूया. चल ये लवकर. हे बघ, ही अशी वाली लाकडं पाहिजे आपल्याला. त्याचे निखारे एकदम छान होतात कारण ही दगडामध्ये एकदम घासलेली लाकडं आहेत आणि ही आपल्याला खूप कामाला येणार आहेत आग पेटवायला. आणि ही पेटायला लगेच इझी असतात. आणि त्याच्यासोबतच ही छोटी पण लाकडं आपल्याला घ्यावी लागतील कारण स्टार्टिंगला जी आपण आग पेटवणार ना ती आपल्याला पेटवायला ही लाकडं हेल्प करणार आहे. चल, अशी थोडी आणखीन जमा करूया. कशी वाटते? छान आहे, चांगली सावळी पण आहे. वरती एकदम मस्त झाड आहे. इथे माती पण एकदम रेती आहे आणि आपला दगड पण लागणार नाही. ते छोटे छोटे दगड ते आपण उचलून बाजूला करू आणि इथे टेंट लावू आणि समोर आपला मस्त पाण्याचा व्ह्यू. आणि काय माहिती, आपलं मन जर रात्री पण पाण्यामध्ये जाऊ आपण, ती पण मजा अलग असेल ना. तर बघूया, काय वाटतं तुला? ही जागा करू का कन्फर्म? परफेक्ट. चला. तर मित्रांनो, आम्ही हीच जागा इथेच विचार करतो, इथेच कॅम्पिंग करायची रात्री. आमची तर पुरी मंडळी आज मुंबईला निघणार आहे पण आम्ही दोघं एक दिवस का सोडायचा, रविवार पण. तर तो पण आम्ही इकडे थोडी मजा करणार आहोत. तर बघूया, सक्सेसफुल झालं प्लॅन तर खूपच मजा येईल. तर चला, जास्त बोलत नाही का, लाकडं पण सुधायचा वेळ लागेल. हे काय करतोय? कोयता आणायला आपण विसरलोय, तर काहीतरी जुगाड केला पाहिजे लाकडं तोडायला. आता हे मोठं लाकूड आहे, त्याला 2 तुकडे करू. ह्या साईडला थोडंसं वलं वाटतं त्यामुळे इकडली साईड घेतो मी सुट्टी. तर बघूया असं ट्राय करून तुटतंय का. थोडंसं कडक आहे, तुला असं ठेवतो. आता शाळेत तुटेल. येस, झालं. तेव्हा एक मस्त छान चांगलं लाकूड भेटलंय. अशी आणखीन 4-5 भेटेल ना, 1 नंबर निखारे होतील आपले. तर ये पुढे लवकर शोधूया आणखी.
हे कुठे भेटलं तुला? आज तर लोकांना पण प्रश्न पडला असेल, त्या लोकांनी आम्ही बोललेलो की आपण बार्बेक्यू सेशन करणार आहोत, पण थोडासा प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. पब्लिक डिमांडवरती होतं की कौल चिकन खायचं आहे, फ्राय ते पण. तर हा वाला प्लॅन आम्ही डिसाईड केला. एक कौल आणलं एका काकांच्या घराकडून, थोडंसं त्याला मस्तपैकी घासून एकदम चकाचक केलं आहे आणि ह्याला आता आपण चुलीवरती ठेवून तेव्हा सुकवणार आहोत. त्याच्यानंतर आपली पुढची रेसिपी चालू होईल. तर चला तुम्ही पण बघा आणि एन्जॉय करा. झालंय बघा, एकदम मस्तपैकी चिकन आपलं फ्राय झालंय. कौल फ्राय एकदम रेडी आहे. हा 1-2 पीस जरा ते ह्या साईडला होते त्यामुळे इकडे तेवढं पण कौल गरम नाही झालं, त्यामुळे मी त्याला आता तिकडे शिफ्ट केलंय. तर मस्तपैकी आता रेडी होत नाही. तर मित्रांनो, बऱ्याचशा मेहनतीनंतर आमचं मस्तपैकी कौल चिकन फ्राय एकदम रेडी झालं आहे बघा. एकदम टेक्स्चर त्याचा एकदम छान वाटतोय, एकदम मस्तपैकी ज्युसी तर वाटतंय बघून. आणि आम्ही फर्स्ट टाइम ही रेसिपी ट्राय केली आणि मजा आली बनवायला. आणि आता माझा मित्र इथे रिचर्ड माझ्यासोबत आहे. तर रिचर्ड, हा तू टेस्ट करणे सांग कशी आते मग. खूपच छान झालेला आहे, एकदम टेस्टी आहे. नक्की ना? ते आमचं बस दिल ठेवायला फक्त बोलतो. नाही खरंच टेस्ट आहे. अच्छा, खरंच टेस्ट आहे ना? खूप छान झालं आहे. मेहनत दाखवते तुमच्या याच्यामध्ये. हो ठीक आहे. तर एकदम रिस्पॉन्स आम्हाला कळायला भेटलेला आहे. आता मित्रांनो, बाकीचे गँग मेंबर्स आहेत त्यांना पण जाऊन मी त्यांना टेस्ट देतो. आणि तुम्ही पण तुमच्या गावी कधी जाल तर नक्की ही माझी रेसिपी ट्राय करा, तुम्हाला खूप मजा येईल. तर मित्रांनो, तुम्हाला तर आम्ही कौल फ्रायचा सेटअप दाखवलेला. एक आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल काय, ते तुम्हाला एक सरप्राईज दिलंय. तर आम्ही एक नवीन ट्राय केले. एक नदीवरली फातर म्हणजे दगड, एकदम प्लेन दगड, त्याला आम्ही सेटअप लावला आणि त्याच्यावरती अंडा बॉईल करतोय, सॉरी अंडा फ्राय करतोय आम्ही. तर तुम्ही बघितलं असाल. आता पुन्हा एकदा तुम्ही लाईव्ह झलक दाखवतो. हे बघा इथे या. हे बघा, एकदम एकदम आपली गावठी स्टाईल, एकदम गावाकडची साधी सिंपल दगडांची छोटी छोटीशी एकदम चूल केली. एक दगड ठेवला, प्लेन फातर ठेवली आणि हे बघा ऑमलेट इथे टाकलंय. थोडंसं वरती मीठ टाकलंय चवीसाठी. आणि आता हलकं याच्यावरती ऑइल सोडणार आणि बघूया हे पलटी होईल की नाही होईल, मला वाटत नाहीये, पण मजा येणार आहे खूप. हे काहीतरी नवीन ऍडिशन होतं आणि ही आयडिया आमचे आदित्य पुजारी आहेत, आमचे मित्र, त्यांची होती. तर हे बघा त्यांची ऍक्टिव्हिटी चालू आहे आणि एकदम हे तर काय नेक्स्ट लेवलच आहे. मी तर पहिल्यांदा असं काहीतरी बघतोय. एकदम फुल याला आदिवासी स्टाईल बोलू शकतो ना आपण. मित्रांनो, बघा त्याने ऑमलेट मस्त फ्राय केली आहे. अगर आपण जंगलामध्ये कॅम्पिंगला आलो, कुठे पण आलो, तवा नसेल आणि जर काही भूक लागली, काही इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये काही आपल्याकडे जर साधनच नाही आहे, तर असा काहीतरी आपण जुगाड करून एकदम मस्तपैकी ऑमलेट तरी फ्राय करून खाऊ शकतो. हे बघा माझ्या मित्रांनी बस्ती टाकली, लगेच 5 मिनिटाच्या आत त्याला पलटी करून काढली आणि ते बघा तुटून पडले आहेत त्याच्यावरती. बघा गँग पूर्ण तुटून पडली आहे आणि तो बघा तिकडे आणखी पाण्यामध्ये आपली जीवाची मजा करतोय. तर मस्त असं फन फुल डेवाला एकदम चालू आहे, फन चालू आहे एकदम पूर्ण दिवस. मजा करतायत सगळेजण, काय काय नवीन नवीन आपल्या पद्धतीने ट्राय करतायत चूल बनवून. तर खूप मजा चालली आहे. आम्ही पण आता हे चिकन जे फ्राय केलं ते एकदम थोडंसं खाऊन घेतो आणि नंतर पाण्यामध्ये थोडीशी मस्ती करतो. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे टेंट कॅम्पिंग करायला. जसं तुम्हाला आम्ही प्रॉमिस केलेलं की आम्ही नदीवरती जाणार, रात्री टेंट कॅम्पिंग करणार. सकाळचा पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितलात. आम्ही कौल फ्राय चिकन केलं आणि आम्ही नदीच्या दगडावरती अंडा पण फ्राय केला आणि तो एकदम पहिला एक्सपिरियन्स होता. आम्ही विचार नाही केला होता, पण मला की बघूया ट्राय करून, आम्हाला चांगला कॉन्टेंट पण भेटेल आणि आम्ही असं काहीतरी करणार आहोत. तर आम्ही ट्राय केला, प्रयत्न केला आणि सक्सेसफुल झाला. खूप मजा आली आणि तसं मग आम्ही प्रॉमिस केलं तसं आम्ही आता चाललो आहे टेंट कॅम्पिंगला. आणि आता आम्ही चाललो आहे आणि खूप मजा येणार आहे. रात्रभर आम्ही एकदम जेवढं होईल तेवढं आम्ही तुम्हाला कॉन्टेंट दाखवू. आम्ही काय करणार आहोत, काय होणार आहे तिथे, काही नाही. आम्ही ते जेवण तर मोस्टली नाही बनवणार आहोत, तर आम्ही घराकडूनच पिकअप करणार आहोत. बाकी आम्ही तिकडे शेकोटी पेटू. हा रस्ता एकदम फुल अंधार पडलेला आहे आणि मजा येणार आहे. तर इकडे पुढे बघा पूर्ण एकदम काळोख, एकदम जार आहे. पुढे दाखव जरा, फुल काळोख आहे. तर मित्रांनो, आता मी चाललो आहे केळीची पानं काढायला.
कारण तुम्हाला आम्ही सांगितलं जेवण तर आम्ही बनवलं नाही, घरीकडून आमच्या पार्सल करणार आहोत आमच्या कॅम्पिंग साईडवरती. तर त्याच्यासाठी आम्ही केळीची पानं घेतो आहे, कारण जे पण आमची भाकरी आहे आणि बाकीचं जे पण जेवण आहे ते पॅक करायला. तरी आमची केळीची झाडं आहे, तर ह्याची आम्ही थोडी पानं कापतो आणि ह्याचं आम्ही जेवण पार्सल करूया. तरी 2 साईजमध्ये आपलं जेवण सर्व पॅक होईल. चला या. तर मित्रांनो, हे बघा माझे पप्पा इकडे केळीच्या पानाला गरम करतात, कारण हे झाल्यामुळे पान फाटत नाही. ह्याला मी थोडंसं बाववतो गॅसवरती आणि असं केल्यामुळे ते पान एकदम सॉफ्ट राहतं. हे बघा याचा टेक्स्चर बघा असा चेंज होतोय. तर याच्यामध्ये आम्ही जेवण पॅक करणार, आपलं जे पण आपण जेवण घेतोय पार्सल त्याच्यामध्ये पॅक करणार. गहू पडला. समोरून पाहिजे हा एकदम आरामात या. चला लेट्स गो. तर मित्रांनो चला इथून आमचा आता पुन्हा डे नाईटचा आमचा ॲडव्हेंचर सुरू झालेला आहे. आम्ही सर्व काही घराकडून घेऊन आलेलो आहे आणि आमच्या कॅम्पिंग साईडची बघा तिकडे. तर आम्ही पाणी क्रॉस करतो आहे आणि तिकडे आता पोचतो आहे आम्ही. पाणी पण दिसतं ना हाय ह्या बुचकात इतकुशा. तर मित्रांनो आता आम्ही येऊन पोचलो आमच्या कॅम्प साईडला आणि जसं आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलेलं आता रात्रीचे कमसे कम 9 वाजले आणि जस्ट आम्ही नदी क्रॉस करून इथे पोचलेलो आहे. आणि आता या जागेवरती आम्ही आमचा टेंट सेटअप करणार आहे. आणि ही दुपारची जी आमची चूल होती तर इथे आम्ही शेकोटी पेटवणार आहोत. आता आम्ही काय बनवलं नाही आहे, घराकडून सर्व काही आमचं जेवण आम्ही रेडी करून आणलेलं आहे इकडे. तर आम्ही दाखवू काय काय आणलेलं आहे. तर खूप नॉर्मल साधं जेवण आहे एकदम. तर ते आम्ही जेवणार इकडे झोपणार. पण हां, तुमच्यासाठी आम्ही नक्कीच सकाळचा चहा आम्ही इथे बनवू या चुलीवरती. तर असा आमचा ओव्हरऑल प्लॅन आहे. तर आता उशीर न करता फटाफट पहिली आग पेटवतो, नंतर आमचा टेंट आम्ही सेट करतो. तर मित्रांनो आमची शेकोटी रेडी होत आहे. त्याच्यासोबत आम्ही एक मोठं अजून एक लाकूड लावणार आहोत. आणि इथे बघा इकडे आमची टेंट एकदम मस्तपैकी रेडी झालेलं आहे आणि आम्ही आरामात 3 जण रेडी झोपू शकतो इथे. आणि ह्या समोर आपला आपण स्विमिंग करू तो स्पॉट, हा आमचा पुढचा स्पॉट. तर जसं आम्ही तुम्हाला प्रॉमिस केलं की आम्ही असं आमचं प्लॅन आहे आम्ही आता सक्सेसफुली ते करतो आहे. आणि ही बघा इथे शेकोटी आहे आमची आणि आमचा इथे कॅम्प आहे. तर टेन्शन नाही आहे पूर्ण. आता आम्ही जेवण तर ऑलरेडी आमचं बनवून आणलेलं आहे आणि आतमध्ये बघा खूप जागा आहे. आरामात आम्ही 3 ते 4 लोक आरामात झोपू शकतो. ह्याच्या एकदम बॅक साईडलाच बघा एकदम हे घनदाट जंगल आहे. इकडून हे जंगल पूर्ण चालू होतं आणि ह्याच साईडला जस्ट नदीच्या कॉर्नरला आम्ही इथे हा आमचा कॅम्प साईड आम्ही आमचा तंबू ठोकलेला आहे आणि समोर नदी. तर सकाळी आम्ही जसे उठू तर आम्हाला मस्तपैकी आमचा तोच नदीचा स्पॉट व्ह्यू दिसेल. आणि हा बघा एकदम हे घनदाट पूर्ण पुढचं जंगल. तर चला आता उशीर न करता बाकीचं मी काम करून घेतो. शेकोटी आणखीन मोठी पेटवतो, कारण काय कुठलाही जंगली प्राणी कशाचाही आम्हाला भीती असू नये. तर हे लावून घेतो. आणि तसे पण आम्ही बॉम्ब आणलेलेच आहेत, आवाज आला असेल तुम्हाला.
जर कोणी आला तर आम्ही जंगली प्राणी वगैरे तर हा आयटम आम्ही लावणार आहोत कॅम्पमधूनच, आम्ही सेफ असू. तर चला जातो आता. बाकीचं शेकोटीवरती आणखीन मोठं लाकूड लावतो, कारण ते पूर्ण रात्रभर चाललं पाहिजे. तर ही तयारी आम्ही पहिली करून घेतो. मित्रांनो बघा, हा आमचा एकदम झोपायची सोय पहिलीच करून घेतली आहे. आरामात जेवायचं, थोडी गप्पा मारणार आणि इकडे राहून वरती फिरव. तिकडे बघा एकदम मस्तपैकी चंद्र निघालेला आहे. थोडासा दूर येतो, थोडासा पुढे चल. हां, इथून चांगला व्ह्यू येईल. हे बघा, बस थोडासा झूम कर. हा बघा, थोडासा ब्लर दिसेल तुम्हाला, पण एकदम मस्त व्ह्यू आहे. आणि थोडंसं झूम आउट करून दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, हा आमचा एकदम मस्त लोकेशन आहे, नदीच्या एकदम किनाऱ्या साईडला. थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, कारण अंधार फार आहे, त्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही आहे. आणि झाला आमचा माहोल रेडी झाला आहे. आता आम्ही थोडे गप्पा मारू, मस्ती करू, नंतर एकदम एकत्र जेवताना पण तुम्हाला मी दाखवेनच व्हिडिओमध्ये. आणि आरामात झोपून जाऊ. तर मित्रांनो, आमची नॉर्मली लिमका पार्टी चालू झालेली आहे. आणि इथे आम्ही आमचं चिकन आहे बनवलेलं. आणि बघा, केळीच्या पानावरती आम्ही मस्तपैकी घराकडून पॅक करून आणलेलं आहे. आणि आमचा इथे लिमका आहे, मी, विवियन आणि आमचा रॉनल्ड बसलो आहे. आमची शेकोटी पण मस्त पेटलेली आहे. आणि आमचा टेंट पण एकदम रेडी झालेला आहे. तर आता आमचा हे नॉर्मल स्नॅक्स चालू आहे. आपण गप्पा गोष्टी करू, थोडीशी गाणी वगैरे ऐकू आणि नंतर आम्ही जेवण करू. जेवणाच्या वेळी पण तुम्हाला आम्ही दाखवू की आम्ही काय काय जेवण आणलं आहे. नॉर्मल आपला कोकणातला पिठी आणि भात. तर खूप मजा येणार ते खायला आम्हाला. थोडंसं आम्ही गरम त्याला करू आमच्या शेकोटीवरती आणि नंतर आम्ही खाऊ. तर ते पण दाखवतो तुम्हाला. तर चला आता आम्ही पण मजा करतो. आणि तुम्ही पण रात्र झाले, जेवलं नसेल तर जेवून घ्या. मित्रांनो, आता आम्ही हे आमचं फिश करी आणि आमची पिठी आम्ही गरम करायला ठेवली आहे. आता थोडंसं गरम होऊ दे, नंतर आम्ही जेवणार आहोत. तर वाट बघतो हे कधी गरम होईल, कारण आग इकडे खूप जास्त पेटते आणि साईडला आम्ही दगडावरती ठेवलेली आहे. तर एकदा गरम होईल ना, नंतर आम्ही जेवून घेऊ. तर चला मित्रांनो, आता आमची पिठी मस्तपैकी गरम झालेली आहे. आणि माझा विवियन भाऊ एकदम पिठी घेतली आणि भाकरी आहे. आणि हे बघा, इकडे आपल्या नदीवरचे मासे, एकदम ग्रेव्ही पण ती पण गरम केलेली आहे. आणि इकडे राईस आहे. आणि आता जेवायला बसतोय. लोक मला कमेंट सेक्शनमध्ये जज करतील. हे फक्त वरच्यावरती मी भाजी धुतोय, घरी जाऊन मी आम्ही लोक धुणारच आहोत. पण सध्या आता कॅम्पिंगला आलो आहे, तर म्हणजे थोडंफार तर स्वच्छ केली पाहिजे ना. तर हे सध्या काम चालू आहे माझं. मित्रांनो, रात्रीच्या 3 वाजले आहेत. आणि हे बघा, मी शेकोटीच्या बाजूला बसलो आहे आणि सगळेजण झोपले आहेत. म्हणजे रॉनल्ड आणि विवियन दोघेजण झोपले आहेत. आणि मी एकटा गपचूप, एकदम फुल अंधार आहे. आणि मी आता डिसाईड केलं की मी पण झोपतो, कारण मला पण झोप आली आहे खूप. आणि हे बघा, सगळेजण आरामात झोपले आहेत. इकडे रॉनल्ड, विवियन दोघेजण पण झोपले आहेत. शेकोटी तर अजूनही आपल्याला साथ देते, मस्तपैकी पेटते. तर उद्या आपण सकाळी चहाला भेटूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता सकाळचे 7 वाजले आहेत आणि मी तर जस्ट उठलो आहे. आणि आता मी चहा बनवला तुम्हाला सांगल्याप्रमाणे. तर पुढचा नजारा तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, मस्तपैकी सकाळ झालेली आहे. आणि रात्रीची झोप पूर्ण नाही झाली आहे, कारण रात्री आम्ही खूप लेट झोपलो. तर चला जाऊया पटपट. चहा वगैरे बनवतो मी आता जाऊन, आणि नंतर मग घरी जातो. कारण आम्हाला आम्ही आता 7 वाजून गेले तरी घरी नाही आलो. त्यामुळे आमचे काका पण फोन आलेला, ते आता येणार आहे तिथे. तर जातो, जरा फ्रेश होतो आणि चहा बनवतो. चला.
पाणी आणलेलं आपण संपलेलं आहे गॅलनमधलं, त्यामुळे आता ऑप्शन नाही, नदीचं पाणी. आणि एकदम पाणी आहे बघा, एकदम क्लीन पाणी आहे, एकदम फ्रेश आहे, क्लीन आहे पाणी, काही टेन्शन नाही आपल्याला. तर आमचे काका आणि आमच्या घरचा कुत्रा तर सकाळीच आला वास करत करत, आणि काकाने येऊन तर आम्ही उठायच्या आधी आज इकडे पेटवलेली. तर हा टोप आता आम्ही वरती ठेवणार आहोत. काही ठेव म्हणते जळतो ना. तर मित्रांनो, चहाचा एकदम मस्तपैकी उकाळा आलेला आहे. तर आता उतरूया का. मित्रांनो, चहा तर बनवून रेडी झाली, पण मोठी गडबड होती की आम्ही ग्लासच नाही आणलेले. तर आता आम्ही प्लास्टिकचं हे घेतली बॉटल, त्याला दगडाने कसं कसं कट करून ते वापरणार ग्लास म्हणून. तर चला, मला तर चहाची लहर आली, तर लवकर तरी चहा पिऊन घेतो. तर चला, मस्त की पाण्याकडे बसतो आणि चहाची मजा घेतो. तर मित्रांनो, आता वेळ झाली आपल्या नाश्त्याची, आणि मस्तपैकी आमची पोळी, चटणी हिरव्या मिरचीची आणि गावाकडे कोरी चहा. तर हा आमचा नाश्ता आहे. आणि जर पाठी बघाल तर ही आमची पडवी आहे, घराची जुनी पडवी. आणि हिला मी अशी तिकडे बघा मातीची ठेवली आहे, कारण इथली मजा काही अलगच असते, एकदम जुन्या घराची फील देते. बाकी आतमध्ये घर पूर्ण स्टाईल्स वगैरे नॉर्मली याचं आहे केलेलं, पण ही पडवी आम्ही दिवसभर इथेच दिवस काढतो, संध्याकाळी पण इथेच, रात्र पण इथेच. आणि वरती बघाल मस्तपैकी माडाची चुडतं लावून तिला मेंटेन केली, त्यामुळे जरासं पाणी लीक होत नाही आतून. तर आता जास्त बोलत नाही, मला पण खूप भूक लागली. काल आम्ही हलकं फुलकं जेवलेलो, रात्रभर मस्ती मजा करत होतो. आता नाश्ता करून घेतो, तुम्ही पण या नाश्ता करायला. आणि रॉन ये, तू पण बस, तुझं पान रेडी आहे, ये लवकर. मित्रांनो, खूप मजा येते, आणि आमचा हा शेवटचा दिवस आहे, आणि असं मन नाही करत इथून निघावं पाण्यातून बाहेर, म्हणून इथूनच क्लोजर व्हिडिओ टाकतो आहे. तर पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघितलात. आम्ही काल आणि परवा खूप ॲक्टिव्हिटी केली, मजा केली इकडे मित्रांसोबत, आणि कॅम्पिंग पण केली, तुम्हाला आम्ही प्रॉमिस केलेलं. तर खूप मजा आली. व्हिडिओ एकदम पूर्ण बघा, आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, मी तर थोडी पाण्याची मजा घेतो आणि मस्ती करतो. तर भेटूया आता आमच्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा, कारण भटकंतीचं तर खरी मजा आहे. तर चला.